अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, आपण श्री गुरु ग्रंथामधील आदर्श गुरु आणि आदर्श शिष्यांच्या कथा हे प्रकरण पाहत आहोत। कालच्या भागामध्ये श्री नारदांना भगवान विष्णूंनी जो पहिला शेतकरी भेटेल त्याला तू गुरु कर असा आदेश दिला, मात्र तो आदेश नारायणांना आवडला नाही। इथेपर्यंत आपण पाहिलेले आहे। असो, नारद पृथ्वी तळावरती आले, त्यांना जो पहिला शेतकरी भेटला त्याला त्यांनी रामराम केला व गुरु व्हा म्हणून विनंती केली। मात्र हा जुलमाचा रामराम होता, कारण नारदांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व झाला होता। मी केवढा ज्ञानी आणि हा शेतकरी, त्याच्याकडे कसले आले ज्ञान। शेतकऱ्याला नमन करून भगवान नारद महर्षी त्रिभुवनात संचार करीत करीत पुनरपी भगवान विष्णूंच्याकडे आले। विष्णूंना नाराज नारद म्हणतात, तो शेतकरी मला कसले ज्ञान देणार। केवळ मी तुमच्यासाठी त्यांना गुरु मानले आहे, केवळ तुमची आज्ञा म्हणून गुरु मानला, कारण तुमची अवज्ञा होऊ नये। तो कसला गुरुवर, तो मला काय ज्ञान देणार। एवढे ऐकले मात्र भगवान विष्णू क्रोधिष्ट झाले आणि भगवान विष्णूंनी नारदांना शाप दिला, तू गुरूंचा अपमान केला आहेस, सबब तुला 84 लक्ष योनी फेरा फिरावा लागेल। असा शाप मिळाल्यानंतर मात्र नारद नखशिकांत हादरले, कारण गुरूंचा अपमान हे महापाप असते। नारदा लक्षात ठेव, आता भोग आपल्या कर्माची फळे। गुरु कसाही असो, लुळा पांगळा आंधळा, पण त्याच्या अंगी असणाऱ्या नाना कळा ज्या असतात, तो त्यामुळे मोक्ष देऊन तो मोकळा होत असतो। त्यांना कसलाच स्वार्थ नसतो। लाभाविन प्रीती करणारी ती माता असते। आता मात्र नारदांना केल्या कर्माचा पश्चाताप झाला। त्यांनी नारदांची क्षमा मागितली, अश्रूंचा अभिषेक भगवान विष्णूंच्या चरणावरती लावला आणि उशाप मागितला। यावर भगवान विष्णू म्हणाले, आता तुला तारतील तर तुझे गुरुच तारतील, त्यांना शरण जा, माझ्या काय पाया पडतोस। नाईलाजांनी नारद महर्षी पृथ्वी तलावरती आले आणि शेतकऱ्यांच्या पाया पडले। झाला प्रकार त्या शेतकऱ्याला म्हणजे आपल्या गुरुंना सांगितला। यावर शेतकऱ्यांनी क्षणभर विचार केला आणि हा उपाय सांगितला। तो शेतकरी म्हणाला, नारदा, पुन्हा भगवान विष्णूंच्याकडे जा आणि त्या भगवान विष्णूंना माझा निरोप सांग। म्हणावे, भगवान तुम्ही लक्ष 84 योनीची चित्रे काढा। त्यांनी चित्रे काढल्यानंतर तू त्या चित्रांना ओलांड, आपोआप तू शापमुक्त होशील। झाला प्रकार श्री नारद महर्षीने भगवान विष्णूंच्या कानी घातला। भगवान विष्णूंनी गुरूंची आज्ञा म्हणून 84 लक्ष योनीची चित्रे काढली। श्री भगवान विष्णूंनी सुद्धा गुरूंची आज्ञा उल्लंघली नाही। भगवान विष्णूंनी काढलेली एक एक चित्रे ओलांडत नारद महर्षींनी सर्व चित्रे ओलांडल्यानंतर मग भगवान विष्णूंनी नारदांना हाताशी धरले आणि सांगितले, कळाले ना तुला आता गुरूंची महती कशी असते। गुरुना कधी दूषणे देऊ नये, आपल्या मर्यादा ओळखाव्यात। गुरु म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम असतो, त्याच्या कृपेने अवघे कल्याण होत असते। आपली नौका पैल तीराला लावणे अथवा न लावणे केवळ त्याच्या आणि त्याच्याच हातात असते। आता यावरील ओव्या आपण पाहूया। नैनी कृषीवल देखिला, जो दिसे पहिला, माळाचा मळा पिकविला, नमस्कारिला श्री नारदे। आदेश ठेवी मनात, मी तो एवढा ज्ञानवंत,
केवळ आज्ञा प्रमाणित नमस्कारित कृषीबला. मग बोले कृषीबलासी, श्री विष्णू कथिले मजसी, म्हणून मानत गुरु तुम्हासी, अनमानासी करू नका. गुरु केला तयासी, पुनरपी त्रिभुवन संचाराशी, मुखी नारायण नामासी जपासी करीतसे. पुनरपी एके दिनी वैकुंठासी पातले नारद मुनी, श्री विष्णूसी स्मरुनी नम्र भावे नमस्कारोनी आसनी बैसतसे. मग नारद कथित श्री विष्णूसी, काय मज कृषीबल देत ज्ञानासी, मी तो ज्ञान मिराशी चरणाशी धराया लाविता. केवळ आपली आज्ञा म्हणून न केली अवज्ञा, अज्ञानासी मानी गुरु मी प्राज्ञा शिरसा बंद्य केली असे. काय तो गुरुवर कैसा मज जगदोद्धार, काय ज्ञान ओपणार रमा बर कथा तुम्ही. ऐकताच त्या काली विष्णू स्वारी क्रोधिष्ट झाली, शाप देत त्याच काली क्रोधावली बहुतची. क्रोधावून देई शाप, आता 184ची खेप, तब नशिबी येईल सांप्रत पाप तव बहु झाले. गुरु तो तुवा अवमानिले, तै कारणे मी शापिले, भोगी आता कर्मफळे कळे मग नारदाते. गुरु कैसाही तो असो लुळा, मूक बधिर पांगळा, तया पैसी ऐसी कळा, मोक्ष देऊनी मोकळा तो. न तयासी स्वार्थ, भक्त कल्याण एकचार्थ, त्याहुनी विषय व्यर्थ, लाभावीन प्रीती बोधार्थ करीतसे. मग ढाळीत अश्रुला, मागितसे उशापाला, श्री विष्णू कथिती उपायाला, कृषी बलासी शरण जा. तो तव गुरुवर शरण जाई सत्वर, मार्ग खचित मिळणार, कल्याण केले तर तोची एकू. मग नारद निरुपाये, कोसळला गुरुपाये, कृषीबल जाणून उपाये वदे तये तात्काळ. कृषीबल कथे नारदासी, कथी जात्या रमाकांतासी, चित्रे काढ 84 योनिशी, ओलांडसी जरी तयासी तू. हा पैसा शाप मुक्त होशील, ना तरी 84 माझी अडकशील. पुनरपी जननाशी येशील, मरणासी पुनरपी. कृषीवल कथित तैसेची, नारद कथित तैसे. गुरु आज्ञा शब्द मोडणार कैसे, भगवाना विचार पिसे पडतसे. नुल्लंगी गुरु आज्ञा, भगवान चितारी तसे चित्रे प्राज्ञा. न करी अवज्ञा, नारद आज्ञा होतसे. असोनी विष्णू भगवान, नुल्लंगी गुरु आज्ञा राखे गुरुमान. शब्दासी करे सन्मान, अनुमान कैसा करी. मग नारद काय करी, एक एक योनी चित्रपार करी. ऐसी 84 फिरोनी माघारी, विष्णू मग करी धरितसे. पहा बापा नारदा, दूषणे गुरुसी लावू नये कदा. जाण बा पुल्या मर्यादा, मर्यादा पुरुषोत्तम गुरु. तयांच्या कृपेने अवघे कल्याण होणे, नाव पैल तिरी लागणे न लागणे हेही तया हाती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो.